लॉस एंजेलिसचं वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओ एक अशी जागा जिथे गेल्या कित्येक दशकांपासून हॉलिवूडच्या दिग्गज चित्रपटांनी इतिहास घडवला आहे, जिथे हजारो कलाकारांचं स्वप्न फुलतं, पण प्रत्येकाला तिथं पोहोचता येत नाही. त्या भव्य स्क्रीनवर नाव झळकणं म्हणजे एखाद्या कलाकारासाठी स्वप्न सत्यात उतरल्यासारखं. आणि हेच स्वप्न नुकतंच एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या आयुष्यात साकार झालंय. साता समुद्रापार तिच्या अभिनयाची दखल घेतली जाते. तिथल्या प्रेक्षकांनीही तिच्या कामाचं भरभरून कौतुक केलंय. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ती पहिली मराठी अभिनेत्री ठरलीये जिने आपला सिनेमा वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओच्या स्क्रीनवर पाहिला. होय, ही अभिनेत्री आहे संस्कृती बालगुडे आणि तिचा पहिला इंग्रजी सिनेमा करेज. नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये. संस्कृती बालगुडेचा करेज हा चित्रपट विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये झळकल्यानंतर आता थेट हॉलिवूडच्या मातब्बर स्टुडिओत दाखवला गेला. काही दिवसांपूर्वी USA मध्ये सॅटो डोमिग्नो फिल्म फेस्टिवल मध्ये या चित्रपटाचं स्क्रीनिंग पार पडलं होतं. पण त्याहून मोठी बाब म्हणजे आता वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओ मध्येही करेजचं खास स्क्रीनिंग पार पडलं. या ऐतिहासिक क्षणाविषयी संस्कृती बालगुडे स्वतः म्हणते, कधीच वाटलं नव्हतं की हा चित्रपट वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओ मध्ये जाईल आणि मला तिकडे यायला मिळेल. हा सगळा एक सोहळा आमच्यासाठी खूप खास आहे. त्या स्क्रीनवर संस्कृती बालगुडे हे नाव झळकलं तेव्हा खूप भारी वाटलं. या चित्रपटात संस्कृतीने राणी ही महत्वाची भूमिका साकारली आहे, तर बॉलिवूड अभिनेता शरीफ हाशमी याने जयदीप ही भूमिका निभावली आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय अंकुर काकतकर या मराठमोळ्या दिग्दर्शकाने, जो आधीही आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसित झाला आहे. आजवर बऱ्याच हिंदी चित्रपटांना हॉलिवूडमध्ये प्रसिद्धी मिळाली, पण मराठी सिनेमाच्या बाबतीत हे प्रमाण कमी होतं. मात्र करेजच्या निमित्तानं मराठी कलाकार, दिग्दर्शक आणि संपूर्ण इंडस्ट्रीसाठी नवी वाट खुली झाली आहे. यापूर्वी फक्त स्वप्न वाटणाऱ्या संधी आता वास्तवात उतरताना दिसत आहेत. मराठमोळ्या संस्कृतीचा अभिनय आता साता समुद्रापार दखल घेतोय आणि हेच मराठी सिनेसृष्टीसाठी अभिमानाची बाब आहे. अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.